अध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब यांचं स्वागत. मित्रांनो, ही 2025ची होऊ घातलेली जी एक नगर परिषदेची सभा आपण आयोजित केलेली आहे. मित्रांनो, या सभेसाठी आपण अतिशय उत्साहाने आनंदाने आलेला आहात. इथले नगरसेवक नगराध्यक्ष या पदासाठी ज्या निवडणुका होत आहेत त्या अतिशय आपल्यासाठी महत्त्वाच्या असल्या कारणाने आपल्या या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सामोरं जात आहोत. कर्जतमधल्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवण्याचं काम परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून करणार आहोत. मित्रांनो, परिवर्तन विकास आघाडी ही होत असताना आपले नेते सुधाकर भाऊ घारे आणि नितीन शेठ सावंत यांच्या माध्यमातून एक विचार आणि विचाराच्या संदर्भात जी काही माणसं आपल्याबरोबर आली त्यांना आपण बरोबर घेऊन ही परिवर्तन विकास आघाडी आपण आज इथे कर्जत नगर परिषदेमध्ये एकत्रित केली आहे. आज कर्जत नगर परिषदेमध्ये होत असताना आपल्याला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. एक परिवर्तन विकास आघाडी एक चळवळीतून आपण निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आज ज्या वेळेला आमदार असतील खासदार असतील यांच्या निवडणुका होत असतात त्यावेळेला सर्वसामान्य कार्यकर्ते आपला जीव लावून काम करत असतात. पण आज होणाऱ्या ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका आहेत त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य नगरसेवक आपल्या नगरीचं जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आपण त्यांना निवडून देत आहोत. हे करत असताना एक आपण असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे एक थेट आणि चांगल्या विचारांचा पक्ष आणि संदर्भात जोडलेले आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झालेली ही महाविकास परिवर्तन आघाडी आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला सरळ चालायचं आहे. कुठल्या परिस्थितीने इकडे किंवा तिकडे न जाता सरळ, मला बुद्धिबळाचा खेळ आठवला, एक सरळ थेट हत्तीच्या चालीप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. मित्रांनो, हत्ती कसा सरळ चालत असतो, ज्या वेळेला चालत असताना आपल्या बरोबर आले त्यांना बरोबर घेऊन, जे बाजूला जातील त्यांना सोडून आपल्याला पुढे या परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ज्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत पुष्पाताई दगडे यांना आपल्याला बहुसंख्य मतांनी आणि तसेच सर्वच्या सर्व उमेदवारांना बहुमताने आपल्याला निवडून द्यायचं आहे. कारण आपण चालत असताना ज्या वेळेला मी म्हणालो की आपण हत्तीच्या चालीने आपल्याला चालायचं आहे, कारण हत्ती हा थेट चालत असतो. बुद्धिबळाच्या डावाप्रमाणे उंट जसा वाकडा तिकडा इकडे फिरत असतो तसं आपल्याला काही चालायचं नाही. किंवा अडीच घरं सोडून जेव्हा घोडा पुढे मारतो तसं इकडून तिकडून पलवाट काढून कुठे आपल्याला गोव्याला पलायचं नाही. मित्रांनो, ही नगर परिषदेची निवडणूक होत असताना आज आपल्याला माहिती आहे की जे काय आपल्यासमोर आपला याच्यामध्ये जे काय आपण कामं हातात घेतलेली आहेत त्या कामांच्या माध्यमातून आपल्याला जनतेपर्यंत जायचं आहे, जनतेला समजावून सांगायचं आहे. कारण ही कर्जत नगर परिषद अतिशय ऐतिहासिक अशी आहे की याच्यामध्ये हुतात्मा हिराजी पाटील, हुतात्मा वीरबाई कोतवाल यांच्या पारशाने पावन झालेली आपली जी भूमी आहे कर्जत असेल, त्याचप्रमाणे खोपोली असेल, त्याचप्रमाणे माथेरान असेल, ह्या ऐतिहासिक भूमीमध्ये. कारण इथे महाराष्ट्रातून अनेक लोक येणार आहेत. जसे आपले नेते सुनीलजी तटकरे साहेब आलेले आहेत, त्याचप्रमाणे दादाही आता थोड्या वेळाला तिथे आपल्याला संबोधित करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. मित्रांनो, हे होत असताना ही कर्जत जशी पुण्यावरून यायला कर्जतला यावं लागतंय, मुंबईवरून यायला कर्जतला यावं लागतंय, खोपोलीवरून यायला कर्जतला यावं लागतंय आणि पनवेलहून यायला कर्जतला लागतंय. म्हणून या महाराष्ट्राच्या अनेक नेत्यांना इथे यावं लागणार आहे आणि आलेल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या मताप्रमाणे जे काही आपल्याला संबोधित करणार आहे ते आपण ऐकून घ्यायचं काम करायचं आहे. पण निवडून आपल्याला द्यायचं आहे घड्याळ आणि मशाल या आणि एक रिक्षा आपल्यामध्ये आहे. या अशा 3 चिन्हांच्यावर आपल्याला बटन दाबून मतदान करायचं आहे. मित्रांनो, हे होत असताना कर्जत जशी ऐतिहासिक आहे तशी खोपोली एक सोन्याचा धूर निघणारी एक मोठी नगर परिषद आहे. अनेक वर्ष तिथे सत्ता आपली असताना मधल्या काळामध्ये प्रशासन बसलं आणि तसंच माथेरान ही जगातल्या नकाशावर एक थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरानकडे पाहिलं जातं आहे. या दृष्टीने अनेक लोक इथे येतील. जेव्हा आपला जाहीरनामा आपण पाहू
जनतेला सांगायचं आपल्याला. जाहीरनाम्यामध्ये आपण पाहू त्याच्यातले मुद्दे कुठले आहेत ते आपण समजून घेऊ आणि मुद्दे घेऊन आपण जनतेमध्ये जा आणि जनतेला सांगा. अनेक दिवस ज्या वेळेला नगर परिषदेची कामं चालू होतील ते कामं आम्ही आमच्या तटकरे साहेबांच्या माध्यमातून ही आम्ही कामं केलेली आहेत आणि ही जी कामं आहेत पुढे ही आम्हीच करणार आहोत हे जनतेला आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, हे करत असताना अनेक लोक आपल्या नेत्यांच्यावर टीका करत असतात. हे टीका काही सहजपणे करत नाहीत. एक ठरवून कुठंतरी एक षडयंत्र त्यांचं चाललेलं आहे आणि ते षडयंत्र फक्त आपल्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. पण खऱ्या अर्थ जर पाहायला गेला तर येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये एक काहीतरी असं परिवर्तन घडेल आणि या परिवर्तनामधून तिथे असणारा जो काही आता मंत्री आहेत त्या मंत्र्यांना गच्छंती दिली जाईल आणि मी कुठेतरी तिथे मंत्री होईल आणि ह्या अनुषंगाने आपण फक्त बोलत राहिलो तर वरच्या लोकांचं लक्ष माझ्याकडे जाईल. याच अनुषंगाने आजपर्यंत ते आपल्या साहेबांच्यावर टीका करत असतात. पण मला एक म्हणायचं आहे की अनेक जणांनी साहेबांना संपवण्याच्या वल्गना केल्या पण साहेबांना संपवता स्वतः कधी संपले हे त्यांनाही कळलं नाही. या अनुषंगाने मी आज सांगेल या निवडणुकीमध्ये आपल्याला या कर्जतचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला पुष्पाताई आणि त्यांचे असलेले सर्व नगरसेवक यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे. अनेक प्रकारे पाहतो आपण कर्जतच्या समस्या, त्याच्यामध्ये आपल्या हातगाडीवाल्यांच्या समस्या असतील, व्यापाऱ्यांच्या समस्या असतील, रिक्षाच्या स्टँडच्या समस्या असतील, पाणीच्या समस्या असतील किंवा ट्रॅफिकच्या समस्या असतील. या समस्यांतून बाहेर काढण्यासाठी आपल्याला महाविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून सर्वांना आपल्याला निवडून द्या आणि आपल्या पुष्पाताईंना नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचं काम करा. मित्रांनो, काही दिवसापूर्वी एक अशी पोस्ट चालली होती, सुशिक्षित अशिक्षित अडाणी. मी त्या खोलात जात नाही पण मित्रांनो मला एक किस्सा आठवला. ज्या वेळेला आपल्याला बिग बॉस मराठी कार्यक्रम झाला त्या मराठी बिग बॉसच्या कार्यक्रमामध्ये अनेक असे कलावंत होते की ते डबल ग्रॅज्युएट आणि अनेक प्रकारे त्यांनी ते कलाक्षेत्र गाजवलेलं होतं. पण त्यातूनही सुद्धा जनतेने कुणाला निवडून दिलं? त्यातून सुद्धा तो सूरज चव्हाण म्हणून एक अशिक्षित अडाणी. कारण लोकांनी पाहिलं की याच्यात टॅलेंट आहे. मी म्हणतोय शिक्षण हे असायलाच पाहिजे, त्यात वाद नाही, पण ज्याच्या अंगामध्ये टॅलेंट आहे त्याला सुद्धा वाव देण्याचं काम आपल्याला भविष्यामध्ये करायचं आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला पुष्पाताई दगडे यांना चांगल्या मतांनी निवडून द्या एवढीच आपल्याला विनंती करतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय परिवर्तन आघाडी.